विरोधात दबाव असण्यासाठी एक संघर्ष जसा पर्याय असतो तसा माहिती अधिकार असा एक पर्याय असतो किंवा तो आपल्याला संविधानाने दिलेला अधिकार आहे सध्याचा. आणि त्याच्यातलं मुंबईतलं असेल किंवा महाराष्ट्रातलं एक मोठं नाव, आजही मंत्रालयातल्या खुर्च्या हल्ल्या जातात रवींद्र चिपळूणकर साहेबांचं नाव ऐकल्यावर. आणि अशी व्यक्ती आपल्या चळवळीशी जोडली गेलेली आहे किंवा स्वतःहून लोकहितासाठी म्हणून आपल्याकडे आलेली आहेत. आणि त्यामुळे त्यांचं नक्कीच त्यांच्या माध्यमातून मी सांगेन पुढे भाषणामध्ये की कशा पद्धतीनं आपण काम करतोय. मी एक मेसेज की जर आता आमची घरं दिलीत नाही तर जो काय आमच्या गिरण्यांच्या जमिनीचा भ्रष्टाचार आहे ते आम्ही उकरून काढणार. आणि त्या पद्धतीचंही काम आपण चालू केलेलं आहे. चांगलं दिलं तर ठीक आहे, बाकी चिपळूणकर साहेब सांगतील की कशा पद्धतीनं आपण पुढे जातोय ते. धन्यवाद. चिपळूणकर साहेब आपण आपले विचार मांडा. या. नमस्कार. सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या या भूमिपुत्रांना की म्हणतात एक नारा दिला जातो तो म्हणजे जनताच मालक आहे. अशाप्रमाणे या भूमिपुत्रांना मी तुम्हा सर्वांना अभिवादन करतो. त्यापूर्वी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन करतो. आणि आजच्या या गंभीर विषयाला आपल्या निदर्शनास आणून देतो की आपला असलेला संघर्ष हा खरंच कुठेतरी फक्त नावासाठीच राहिलेला आहे का, किंवा फक्त या सरकारने याला फक्त टाइमपास समजलेला आहे का, हे तुमच्या लक्षात आणून देतो. ज्याच्यावर तुमचं रक्त हे उसळलेलं पाहिजे. आणि सर्वप्रथमतः या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपले वेलुसे साहेब आणि बणे साहेबांचे मी आभार व्यक्त करतो की खरंच संघर्ष कसा केला पाहिजे आणि तो जमिनीवर राहूनच कसा केला पाहिजे याची व्यथाकथा ते मांडण्यासाठी सदैव मी स्वतः त्यांच्या संपर्कातून जेव्हा आलो त्यावेळेला त्यांना सत्यता दाखवली तेव्हा त्यांनी संपर्क कुठल्याही गोष्टीचा विचार न करता तो संपर्क त्यांनी घेतला. आणि आमच्यामध्ये 2 महिन्यापासून आमच्याकडे एक चर्चा चालू आहे. त्या चर्चेचा विषय एकच आहे की मुंबईत आपली घरे कशी मिळणार. यासाठी सर्वांना विनंती आहे की 2 मिनिटासाठी आपण फक्त विषय करून घ्या की तुमची घरे कुठेही गेलेली नसून तुमची घरे फक्त हरवलेली आहेत. ती शोधून देण्याचं काम हे बणे साहेबांनीच आणि आपण कायदेशीरित्या केलेली आहेत. फक्त ही हरवलेली घरे एका कागदामध्ये लपलेली आहेत ती तुमच्या निदर्शनास आणून देण्याचं कार्य मी एक भ्रष्टाचार समिती मुंबई अध्यक्ष म्हणून तुमच्यासमोर करतोय. ज्याच्यामध्ये तुम्हाला स्वतःला कळायला पाहिजे की संघर्ष फक्त हा तुमचा टाइमपास म्हणून समजला जाणार नाही, तर या संघर्षाची वाटचाल आणि त्याचे अति म्हणण्यापेक्षा लवकरच त्याची व्यथाकथा जवळ लवकरच होईल अशाप्रमाणे श्री बणे यांनी हा कार्य संघर्ष पुकारलेला आहे तो तुमच्या लक्षात आणून देतो. दिनांक 20/4/26 हे माझ्या समितीच्या माध्यमातून पत्र सरकारला नव्हे तर प्रशासनाला देण्यात आलेलं आहे की मिल कामगारांची हरवलेली घरे ही जमीन कोणत्या क्षेत्रात मोडते ते मला शोधून द्या. आज आपल्यामधलेच काही समिती आहेत. आपण कोणाच्या नावाशी अपमानच वागणूक करणार नाही, कारण की आपल्यामधलीच काही लोकांची ही जमीन जी होती ही कुठेतरी आपण 2000 सालीच आपल्याला जमीन मंजूर झालेली आहे आणि 2001 सालीच घरांची व्यथाकथा तुमच्या हातात चावी आली पाहिजे होती. परंतु ह्या प्रशासनाने आणि शासनाने ह्या संपूर्ण कामाला टाइमपास समजलं, त्याच्यामुळे आजपर्यंत तुम्हाला हक्काची गोष्ट मागता आली नाही. त्याची मूळ गोष्ट तुमच्या निदर्शनास आणून देतो. आणि ह्याचा शेवट म्हणून श्री बणे साहेबांचं माझं 15 दिवसापूर्वी बोलणं झालं की चिपळूणकर साहेब आता आपल्याला पुढची मागणी या प्रशासनाला कुठल्या वेटीस धरून करता येईल याचं आपण थोडंसं नियोजन करूया. तर हे नियोजनाची गोष्ट मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या टेबलावर गेलेली आहे. आणि सौरभ कटियारच्या माध्यमातून मुंबई उपनगराच्या जमिनीचे संबंधित अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, तलाठी यांना पूर्णपणे घाम फुटलेला आहे की आता हरवलेली जमीन शोधून द्यायची कशी.
तर सगळ्यात लक्षात घ्या, 1990ला मिल कामगारांना जमीन हक्काची मंजूर होण्यासाठी आपल्यामधल्याच काही लोकांनी मागणी केली होती, परंतु त्या जमिनीची कार्यपद्धती पूर्ण करण्याचे नियोजन त्यांना जमलेलं नाही. त्याच्यामुळे 2007ला ही जमीन रद्द करण्यात आणण्याचा प्रस्ताव शेवटी प्रशासनाला घेण्यात आला, जेणेकरून त्यांना कायदेशीररित्या प्रशासनाची प्रोसिजर जी असते, नियमावली, ती करता आली नाही. त्याच्यामध्ये फक्त 3च गोष्टी सांगितल्या होत्या, जेणेकरून त्या बणे साहेबांना आणि वेलचुले साहेबांना मोठ्या प्रमाणात धक्का बसला. साहेब, हे कसं घडलं? फक्त गव्हर्नमेंटनी मिल कामगारांची नोंदणी आणि यादी सादर करायला सांगितलेली, परंतु आपल्यातल्याच काही लोकांनी ती यादी सादर न केल्यामुळे जमीन हरवली. ही लक्षात घ्या. तुमच्यातल्याच काही फितुरांनी ही जमीन हरवण्याचं कार्य केलेलं आहे, जेणेकरून बणे साहेबांनी या गोष्टीला म्हटलं, साहेब, तुमचा किंवा माझा संघर्षासाठी जीव गेला तरी चालेल, पण ही जमीन आपण शोधून द्यायची. लक्षात घ्या, माझी तुम्हाला विनंती आहे, आपली हक्काची जमीन मुंबईमध्येच आहे आणि ती कुठेतरी लपून बसलेली आहे, पण सध्या मुंबई शहर या ठिकाणी एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये देण्याचं कार्य हे 2005लाच घडलं पाहिजे होतं, पण ते 2005ला न घडता संपूर्ण मुंबई शहरामध्ये सिमेंटचे जंगल उभं राहून इमारतींचा पूर्ण सल्लोळ पसरला गेला. याच्यामुळे आपल्या हक्काची घरे मुंबई शहरात नसून ते SRAच्या प्रकरणात कुठेतरी जातील, यातली 75% तरी हमी आपण घेऊ शकतो. हे तुमच्या आणि आमच्या संघर्षातून सिद्ध होईल. परंतु 20,000 लोकांना किंवा 30,000 50,000 लोकांना घरं मिळण्याची जी हक्काची जमीन आहे, त्याचा कार्यकाळ आपण चालू केलेला आहे आणि ह्या कार्यकाळासाठी सदिच्छा भेट जिल्हा कलेक्टर स्तरावरती पुढच्या आठवड्यामध्ये बहुतेक जिल्हा कलेक्टरांना भेटून त्या जमिनीवरती पूर्णपणे जागेची बाउंड्री मारून, जागेच्या बाउंड्री सकट ती जमीन आपल्या नावावर करून त्या जमिनीवरती गव्हर्नमेंटला बोरिवलीच्या MTNL नको असलेली जमीन 800 कोटीमध्ये विकत घेण्याची हक्क दाखवू शकतात. मग आमच्या हक्काची जमीन 500 कोटीमध्ये बनवून द्यायला तुम्हाला काय फरक पडतोय? हा माझा शब्द आहे. बणे साहेबांना मी हीच विनंती केली आहे की बणे साहेब, नको असलेली MTNLची जमीन जी 50 एकरच्या घरात आहे, ती 50 एकरची जमीन सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्यासाठी सरकार जर विचार करत असेल तर आपल्या हक्काच्या भूमिपुत्रांसाठी सरकार 20 एकर मंजूर असलेली जमीन, किती? 20 एकर मंजूर असलेली जमीन जी लपवून ठेवलेली आहे, ती जमीन आमच्या ताब्यात देऊन त्या जागेला बाउंड्री मारून त्याच्यावरती 500 कोटी खर्च करून आम्हाला न्याय देण्यास तुम्हाला काय हरकत आहे? हा प्रश्न सरकारला विचारणं गरजेचं आहे. अन्यथा माझ्या समितीच्या माध्यमातून आणि माझ्या संघर्षाच्या पद्धतीने मी बणे साहेबांना एकच विनंती केली आहे, जर बणे साहेब जी नको असलेली घरे सर्वसामान्यांना देऊन किंवा परप्रांतांना देण्याचा घाट जर ही सरकार किंवा शासन घालत असेल तर आपण एकच कार्य करूया, 1-1 रुपयाची भीक मागूया आणि सरकारला 500 कोटी देण्यापेक्षा 1-1 रुपये सरकारला देऊन टाकूया. हे माझं तरी मत आहे. कारण जमीन उपलब्ध नसेल असा 20 वर्षाचा कालावधी तुमचा झालेला आहे, पण 20 वर्षापेक्षा 6 महिन्यामध्ये तुम्हाला म्हणतात ना, हरवलेली जमीन जी रेकॉर्डला मिल कामगारांची दाखवलेली आहे, ती जमीन आम्ही तुम्हाला तुमच्या शासन स्तरावरती उघड करत नसल्यामुळे आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देतो. त्याच जमिनीची बाउंड्री मारून त्याच जमिनीवरती आमच्या मिल मजदुरांची नोंदणी होऊन, वारसांची नोंदणी होऊन त्या नोंदणीचं संपूर्ण दप्तर हे बणे साहेब आणि आपली कार्यकारिणी असलेली कमिटी ही जिल्हा स्तरावरती आणि गृहनिर्माण प्रधान सचिव असीम गुप्ता यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना भेट द्यायला जाऊन त्यांना हे जाब विचारायला जाऊ की आता शासन आणि प्रशासन आम्हाला टाइमपास समजणार नाही. कारण आमच्या टाइमपास समजून समजून फक्त तुम्हाला डेथ सर्टिफिकेट द्यायची वेळ हातात आलेली आहे आता. कारण माझे वडील सुद्धा मिल कामगार इंडिया युनायटेड 4 मध्ये होते.
संघर्षाचा काळ त्यांनीसुद्धा केला. पण अशा वेळेला फक्त अनेक मुंबईवरती मिल कामगारांचे अध्यक्ष होऊन गेले, पण फक्त त्यांचे अध्यक्ष होण्याचं कार्य फक्त त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसाठीच केलं, पण सर्वसामान्यांसाठी केलेलं नाही आहे. याच्यामुळेच आपला संघर्ष जो आहे हा कुठेतरी सारखा टाइमपास समजण्यापेक्षा कागदावरती येऊन बणेसाहेबांनी घेतलेलं नियोजन, त्या नियोजनासाठी आणि बेलसू साहेबांचे नियोजन असं एकत्र नियोजन करून ह्या प्रशासनाला जागा करून त्यांना त्या प्रशासनावरती खडबडून हलवून त्यांना ही जाणीव करून देणं गरजेचं आहे की 800 कोटी रुपये सर्वसामान्यांना देऊन तुम्ही परप्रांतांना घरं तर नक्कीच द्याल, पण या भूमिपुत्रांचं काय होणार. यासाठी आमची मंजूर असलेली जमीन ही आमच्या ताब्यात द्यावी आणि जर ती जमीन तुम्हाला प्रशासनाच्या माध्यमातून पूर्ण करायची नसेल तर सेल्फ डेव्हलपमेंट म्हणून आम्हाला त्याचा अधिकार द्या. त्या जमिनीवरती हक्काची घरे उपलब्ध करून ती जागा आम्ही प्रशासनाला पैसे देऊन पूर्ण करायला तयार आहोत, ह्याची हमी आपण घेऊ शकतो. यामुळे खूपच या 3 महिन्याचा जो कार्यकाळ होता बणेसाहेबांचा आणि बेलसू साहेबांचा हा आमच्या मिटिंगीचा कालावधी होता. अनेक महिन्यापासून त्यांनी नियोजनाचा विषय केला की चिपळूणकर साहेब एक साईडीने आमचा संघर्ष हा चालूच राहणार, सरकारला प्रशासनाला त्यांचा जागा दाखवण्याचा की आम्ही काय मूर्ख नाही आहोत हे आमचा कायमस्वरूपी चालू असणार, परंतु प्रशासनाला ही जागा दाखवणं गरजेचे आहे की आमची मंजूर असलेली जमीनच कुठेतरी हरवलेली आहे. ती जमीन हरवली कशी ह्याचा आपण संघर्षरित्या जाब विचारू. आणि आता मुंबईसाठी जो तुमच्या संघर्षातून 1 मेला जो आंदोलनाचा कार्य घडला त्याच्यातून महाराष्ट्र सरकार पूर्णपणे हल्लं आणि त्या हल्ल्याच्या नंतरला त्याची पोचपावती म्हणून प्रशासनाला मान्य मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ह्याचा निर्णय घ्यावा लागला की लवकरात लवकर समिती बसवून मिल कामगारांना जमीन कोणत्या क्षेत्रात देता येईल अशाप्रमाणे कमिटी तयार झाली पाहिजे आणि तो कमिटीचा अहवाल सादर होऊन त्याच्यावरती परिपत्रक मंजूर होऊन महाराष्ट्राचे प्रधान सचिव गृहनिर्माण विभागाचे असीम गुप्ता यांना आदेश पारित केलेले आहेत की मुंबई कमिटीमध्ये मिल कामगारांसाठी जमीन एकत्रित कशी देता येईल याचा ते आढावा घेत आहेत. तर माझी बणेसाहेबांना विनंती आहे की बणेसाहेब आपल्या कार्यकारिणी माध्यमातून आपण सर्वांनी तुम्ही तुमची कार्यकारिणी आणि सगळे मिल कामगार एकत्र होऊन माननीय प्रधान सचिव असीम गुप्ता साहेबांना शांततेचं निवेदन द्यायला गेल्यावरतीच एवढी सगळी जनता जर एकत्र येत असेल तर मला वाटत नाही असीम गुप्ता साहेब खुर्चीवर बसतील आणि कोणाच्या दबावाली खाली काम करतील. ते एकच गोष्ट बोलतील, जर एवढ्या लोकांना माहीत आहे बणेसाहेबांच्या माध्यमातून की जमीन हरवलेली होती ती आता शोधून आणली आहे, ती पुन्हा जर लपवली गेली तर कुठेतरी मोठा अपघात होऊ शकतो या सरकार किंवा प्रशासनावरती. याच्यासाठी बणेसाहेब एक विनंती करतो, आपल्या तऱ्हेने एक नियोजन करूया आणि हरवलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी जी कोणा दुसऱ्या बिल्डरच्या ताब्यात जाऊ नये. आजची परिस्थिती गंभीर आहे, दुर्लक्ष केलात तर कुठल्याही क्षणावरती घात होऊ शकतो. त्याच्यासाठी आपली हरवलेली जमीन याची कागदपत्र आपल्या ताब्यात आलेली आहेत आणि त्या जमिनीचं नियोजन करण्यासाठी तात्काळ स्वरूपात जिल्हा कलेक्टर स्तरावरती मीटिंग होणं गरजेचं आहे. त्या मीटिंगनुसार तुमच्या सगळ्यांच्या समक्षामध्ये त्या जागेची स्थळ पाहणी होऊन त्या जागेचा आराखडा मंजूर होऊन ती जमीन आपल्या ताब्यात घेतली पाहिजे. ह्या स्तरावरती आपण आलेलो आहे. त्यामुळे मागच्या समितीचा जे कोणी लोक असतील ज्यांनी नोंदणी करू शकले नाही, त्यामुळे आपली कार्यकारिणी जे तुम्हाला वारंवार सांगते हा मेसेज जाऊ द्या. लवकरात लवकर बणेसाहेबांच्या कार्यकारिणीमध्ये वारसांची आणि मिल कामगारांची नोंदणी होऊ द्या, जेणेकरून ही नोंदणी 25,000 आणि 50,000च्या घरात जर पडली तर ही 20 एकर तुमच्या नावावर व्हायला वेळ लागणार नाही. हा आमच्या समितीचा शब्द आहे. त्यामुळे तुमच्या हक्काची जमीन कुठेही गेलेली नाहीये. ही मुंबई शहरमध्ये संघर्ष कमी उशिरा झाला, त्यामुळे 1990 पासून ते 2026 पर्यंत या जमिनीला कोणी हात लावलेला नाहीये. त्यामुळे हे लक्षात घ्या, हरवलेली जमीन आपण शोधून आणलेली आहे आणि 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये एवढा डिसिजन कोणी घेतला नसून ते बणेसाहेबांच्या कारकिर्दीमध्ये होतोय. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून एका जुटीचा नारा करून नोंदणी कार्य करून ह्या प्रशासनाला खडबडून जागा करूया की 50,000 वारसदार असो का नोंदणी करत असो एवढ्या
एवढ्या मापाची ही जमीन असून, एवढ्या क्षेत्रफळाची जमीन असून, एवढी नोंदणी असून ही जमीन आमच्या तात्काळ स्वरूपात ताब्यात देण्यात यावी. ज्या दिवशी जमिनीला बाउंड्री पडेल त्या दिवशी लक्षात घ्या, डेव्हलपमेंट मार्ग कुठेही कमी पडणार नाही. हा आमचा शब्द आहे. आणि जिल्हा कलेक्टर कार्यकारिणीवर कार्य पूर्ण झालेलं आहे. जिल्हा कलेक्टरांनी अहवाल सादर करण्याची मागणी केलेली आहे. जसा अहवाल सादरीकरण तुमच्या हातात येईल, तो बणे साहेबांच्या हातात सुपूर्द केला जाईल, त्याच क्षणाला तो नियोजन होईल. फक्त 2च व्यक्ती, एक जिल्हा कलेक्टर आणि एक अप्पर मुख्य सचिव मान्य असीम गुप्ता, गृहनिर्माण विभाग, ज्यांनी मुंबईची कमिटी स्थापन केली आहे मुंबईकरांना घरे मिळण्यासाठी. त्यामुळे लक्षात घ्या, पुन्हा विचार करण्याची गरज नाही आहे. आपापल्या लोकांना नोंदणी करायला सांगा. उद्या जिल्हा कलेक्टर बोलता कामा नये तुमची नोंदणी फक्त 500 लोकांची आहे का 1000 लोकांची आहे हे होता कामा नये. कारण नोंदणी कमी पडल्यामुळे जमीन मंजूर होत असताना ती डेव्हलपमेंट होऊन घरे मिळालेली नाहीत, हे लक्षात घ्या. यामुळे आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मोठ्या प्रमाणात वारसांची नोंदणी व्हावी, मोठ्या प्रमाणात नोंदणी व्हावी. शिवाय माझी तुम्हाला एक विनंती आहे, आतापर्यंत संघर्ष करता करताला जे ईश्वराला म्हणतात ना निघून गेले आणि पॅरे झाले, अशा लोकांचे डेथ सर्टिफिकेट सुद्धा जमा करा. हे डेथ सर्टिफिकेट सुद्धा सरकारला द्यावे लागतील की याचे जबाबदार कोण आहे. माझे पती गेले किंवा माझी पत्नी गेली किंवा माझे आजोबा गेले किंवा वडील गेले का माझे भाऊ गेले, या संघर्षापासून जर तुम्हाला 20 वर्षापूर्वी माहीत होतं ही जमीन या ठिकाणी आहे, मग ती कोणी असू दे, मिल कामगारांसाठी नेते बनलेले नाही आहेत. मिल कामगार म्हणजे ही जनता म्हणजे मिल कामगार आहे. जर त्यांचा नेत्याला लक्षात येत नसेल आणि अभ्यासाची प्रक्रिया पूर्ण माहिती नसेल, त्याच्यामुळे ही जमीन 20 वर्षापासून हातातून गेली. मग यापेक्षा आत्ता खडबडून जागा झालेलं जे कार्यकारिणी आहे, जे बणे साहेबांच्या कार्यकाळात आहे, त्याचा संघर्ष ते जमिनीवर राहून करतायत, आकाशाला टेंगून करत नाही आहेत का कोणाच्या आधारावर करत नाहीत. कारण आम्ही पण भ्रष्टाचार समितीचेच लोक आहोत, आम्ही कुठल्या नेत्याचे टाइमपासवाली लोक नाही आहोत. त्यामुळे हे तुमच्या लक्षात आणून देतो, हक्काची गोष्ट तुमच्या फारच जवळ आलेली आहे आणि याचा 3 महिन्याचा आढावा आम्ही पूर्णपणे कायदेशीर पेपरवर घेतलेला आहे. तर आम्ही तुम्हाला विनंती करतो, लवकरात लवकर नोंदणी, तुमची नावे, डेथ सर्टिफिकेट आणि वारसांची नोंदणी हे सर्वप्रथम तर तुमची बणे साहेबांच्या हातात जाऊ द्या, कार्यकारिणी होऊ द्या आणि लवकरात लवकर जिल्हा कलेक्टर आणि मंत्रालयाचा अपर मुख्य सचिव, गृहनिर्माण विभाग यांना खडबडून जागा करूया की कधी देत आहे आमच्या ताब्यात जमीन. धन्यवाद. एवढं बोलून पूर्ण करतो माझे विचार आणि यापुढे भेटताना जिल्हा कलेक्टर स्तरावरच भेटूया अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद.